वंदनीय गुरु माऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नाशिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. नाशिकेत ग्रंथाचा तिसरा अध्याय सुरू आहे आपला. आपण कालच्या भागात चंद्रप्रभेला अरण्यामध्ये रघुराजानं सोडण्याची आज्ञा दिलेली आहे. हिच्याकडून फार मोठा अपराध झालेला आहे आणि हिला तुम्ही घोर अशा अरण्यामध्ये नेऊन सोडा असं दूतांना आज्ञा केली एकांतात बोलवून. आणि चंद्रप्रभेला अरण्यामध्ये सोडण्यात आलं, चलवीत नेलं. जी राजकन्या, इतकी सुकुमार राजकन्या की आंघोळीला जेव्हा जात होती शरयूवर तेव्हासुद्धा हजारो दासी तिच्याबरोबर होत्या आणि छत्र धरत होत्या ऊन लागू नये म्हणून. ती राजकन्या अरण्यामध्ये सोडण्यात आली नेहून. घोर अशा जिथं मनुष्य नाही, निर्जन, कोणतंच मनुष्य जाऊ शकत नाही अरण्यात, रानटी प्राणी, वाघ, सिंह, साप असे प्राण्याची जिथं वस्ती आहे अशा अरण्यामध्ये डोंगराच्या गुहेमध्ये तिला सोडून सेवक परत आले. सेवक परत आल्यानंतर पुढचा तिसरा अध्याय चंद्रप्रभेचा वनवास व नासिकेताचा जन्म. 6वा महिना लागलेला होता. अशा गर्भवती अवस्थेमध्ये ह्या चंद्रप्रभेला अरण्यामध्ये आपल्या कुळाला डाग लागू नये, एवढं पवित्र कुळ आपलं रामाचं कुळ, आणि असा काळीमा लागू नये ह्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून ह्या रघुराजानं आपल्या मुलीचा त्याग केलेला आहे. दूतांनी परत येऊन राजास सांगितलं, चंद्रप्रभेला अरण्यामध्ये सोडलं आणि परत येऊन राजाला सांगितलेलं आहे की स्वामीच्या आज्ञेप्रमाणे अतिविक्राळ अशा महावणी राजकन्याचा त्याग केला. तुमची जशी आज्ञा होती राजेसाहेब तसंच आम्ही केलेलं आहे. अतिविक्राळ अशा अरण्यामध्ये आम्ही राजकन्येला नेऊन सोडून परत आलेलो आहोत. त्यावेळी राजा दुःखाने मूर्छना आली. मोह असतो, माया असते, परंतु ती बाजूला ठेवलेली कुलाचारासाठी त्यावेळी राजाला दुःखाने मूर्छना आली व तो भूमीवर गडबडा लोळू लागला. मूर्छा येऊन पडलेला आहे, दुःखानं होरपळून निघाला आणि भूमीवर गडबडा लोळू लागला. त्याचे केस मोकळे सुटले, नेत्रातून अश्रुधारा चाललेल्या होत्या. एवढा मोठा राजा होता, परंतु दुःखानं एवढं दुःख झालं त्याला. ही राजकन्या अतिविक्राळ अरण्यामध्ये सोडून परत आलो असं दूतांनी ही शब्द बोलल्याबरोबर केस मोकळे सुटले, नेत्रातून अश्रुधारा चाललेल्या होत्या आणि म्हणू लागलेला आहे राजा, बाळा, हे बाळा, आता तुझी गती काय झाली असेल. आपल्या मुलीला सोडून आल्यानंतर आक्रोश करू लागला, रडू लागलेला आहे, बाळा, हे बाळा, आता तुझी गती काय झाली असेल, आता तुला तिथं किती म्हणजे त्रास होत असेल. म्हणून मोठ्याने आक्रोंदून रडू लागला. ते ऐकून राणीही रुदन करू लागली. राजा होता परंतु मोठमोठ्याने रडू लागला. राणीसुद्धा ते ऐकून रडू लागलेली आहे. माता पिता चंद्रप्रभाचे
व अति दारुण दुःखाने पाण्या वाचून जशी मासोळी तडफडते तशी ती तळमळू लागली. दोघंही पती पत्नी पाण्याच्या बाहेर मासोळी निघाळावी त्यावेळेस पाण्यात जाण्यासाठी जशी तडफडते, तिचा जसा तडफडा होतो तसा तडफडा राजा आणि राणीचा होऊ लागलेला आहे. अंतःकरण दुःखाने होरपळून निघालेलं आहे, भाजून निघालेलं आहे अंतःकरण. अति दारुण दुःख झालेलं आहे. वडील आई आपल्याला कळते बघा. आईचं प्रेम कळतं, पण वडिलाचं प्रेम आईपेक्षा जास्त असतं. वडील आईपेक्षा जास्त प्रेम करतात मुलीवर किंवा संतानावर. इतकं प्रेम करतात दिसत नाही, परंतु आपल्या समाजात सुद्धा वडिलाचं प्रेम दिसत नाही. आपला मुलगा मेडिकलला लागला आणि आई आणि वडील दोघांनाही एकदाच कळालं, मेडिकलला लागलं ही बातमी कळाली. आता कळाल्याबरोबर आईला जो आनंद होतो तो आई प्रगट करते लगे. शेजारणीला सांगते, मैत्रिणीला सांगते, फोन करून आई वडिलाला भावाला सांगते, माझा जो गिरीश होता तो त्याचा मेडिकलला नंबर लागला म्हणून. आणि पेढे घालायला लावते आणि पेढे सगळ्यांना देते गल्लीमध्ये. आणि पेढे देताना सांगते, आमच्या गिरीशचा नंबर लागला बरं का मेडिकलला. कुठं लागला, काय लागला, ती आनंद बोलून दाखवते. परंतु स्वीट होममधून पेढे आणून देणारे वडील असतात. त्यांना आईपेक्षाही जास्त आनंद झालेला असतो, प्रेम असतं त्यांचंसुद्धा त्या मुलावर. ज्याप्रमाणे सामान्य संकट जर आलं तर बघा तुम्ही काय म्हणतो, ठेस लागली तर म्हणतो आई ग, काटा मोडला तर म्हणतो आई ग, पण मोठा साप दिसला तर काय म्हणतो, ओम नमः शिवाय. मोठा साप दिसलाय आता समोर, बापरे म्हणतो. म्हणून आईपेक्षा वडील महान असतात. वडील काही कमी प्रेम करत नाहीत आईपेक्षा संतानावर, मुलीवर तर जास्त करतात. वडील मुलीवर जास्त प्रेम करतात मुलापेक्षा सुद्धा. मग असे माता पिता दुःख आपल्या स्वतःच्या मुलीला तळहातातल्या फोड्यासारखी सांभाळलेली मुलगी आहे आणि तिला अशा महाविक्राळ वनामध्ये सोडून देऊन आल्यानंतर किती दुःख झालं असेल, ज्याची त्यानं जाणून घ्यावं, ऐकणारांनी सुद्धा जाणून घ्यावं. कारण आपण संसारी आहोत आणि संतानावर किती प्रेम करतात माता पिता ह्याचा अनुभव आपल्याला सुद्धा आहे. आणि काहीच चूक नव्हती त्या चंद्रप्रभेची, तरीसुद्धा वडिलाचं आणि मुलीचं नातं कसं आहे, तर आता जुळे मुलगा आणि मुलगी आहेत बघा, आणि दोघंही शिकाय बाहेर ठेवले आपल्या प्रपंचातले सुद्धा. ही प्रपंचिकच आहे राजासुद्धा. तर जुळे मुलगा मुलगी आहेत, शिकाय बाहेर ठेवले, एकाच कॉलेजला ठेवले आणि फीस भरायची आहे. जेव्हा मुलाचा फोन येतो वडिलांना, मुलगा वडिलांना फोन करतो, बाबा पहिला फोन हॅलो, इकडून बाबा हॅलो म्हणतात, बाबा 10,000 फीस आज भरायची सांगितली आहे, किंवा काय जी आहे ती रक्कम 20,000 25,000 काय आहे ती, आज फीस भरायला सांगितलं आहे. पहिला शब्द मुलाचा. त्याच कॉलेजला मुलगी आहे आणि तिलासुद्धा सांगितलेलं आहे फीस भरायची. पण जेव्हा मुलीचा फोन येतो वडिलांना, तेव्हा पहिला शब्द मुलीचा, बाबा तब्येत कशी आहे, गोळ्या घेतल्या का, शुगर कधी तपासली होती, कधी दाखवलं होतं, टायमावर जेवण करत जा, गोळ्या घेत जा. अशा प्रकारे आधी म्हणते आणि पुन्हा म्हणते, बाबा कॉलेजमधून फीस भरायची सांगितलेली आहे. मुलाचं लक्ष बाबाच्या नोटावर आणि मुलीचं लक्ष बाबाच्या पोटावर. अशी मुलगी महान असते. म्हणून जी भाग्यवान आहेत त्यांनाच मुलगी प्राप्त होते, आपल्याला माहीत आहे. आणि अशी तळहातातल्या फोडासारखी सांभाळलेली ही राजकन्या जेव्हा अरण्यामध्ये सोडली, अतिविक्राळ अरण्यामध्ये, तेव्हा त्यांच्यावर कोणतं संकट आलं असेल,
त्यांची काय अवस्था झाली असतील ते आपली आपण जाणून घ्यावी. ते तडफडू लागले. मासोळी जशी तडफडते जळा वेगळी, तसं ते तडफडू लागलेले आहेत, तळमळू लागले. आता इकडे राजकन्या चंद्रप्रभा अट्टहासाने हाका फोडू लागली. राजकन्या जी होती चंद्रप्रभा, जिचा अरण्यामध्ये त्याग केलेला होता, ती तिथं अट्टहासाने रडू लागलेली आहे. हाताने कंपाळ झोडू लागली, कंपाळावर मारून घेऊ लागली आणि आपल्या कर्माला दोष देऊ लागली. कुणाला दोष देऊ लागली? माझ्या वडिलांनी मला इथं सोडलं काहीच अपराध नसताना असं म्हणून वडिलांना दोष देत नाही, किंवा माझ्या आईवडिलांनी माझा थोडाही विचार केला नाही, माझा खरा अपराधच नव्हता, तरीसुद्धा माझ्या आईवडिलांनी मला इथं आणून सोडलं असं ते म्हणत नाही. तर काय म्हणते ते? किती सूक्ष्म रीतीनं शास्त्रकार लिहितात. माझ्या कर्माची किती विपरीत गती आहे. कर्माचा दोष आहे म्हणते ते. कर्मगती किती विपरीत. कर्माचा दोष देऊन म्हणू लागली की हाय हाय माझी कर्मगती किती विपरीत आहे. स्वतःच्या कर्माला दोष देऊ लागलेले आहे. कर्मामुळंच मला हे माझ्या भाग्याला हे दुःख आलं, यांनी मला दुःख दिलं असं नाही. आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा आपल्यावर जेव्हा संकटे येतात, कुणीतरी आपल्या समोर येतं, कुणाच्या तरी रूपानं, मुलाच्या रूपानं येवो किंवा मुलीच्या रूपानं येवो किंवा सुनबाईच्या रूपानं येवो, घरामध्ये कोणीही ज्यावेळेस येऊन आपल्याला जवळ येऊन आपल्याला त्रास देतं ते विनाकारण, त्यावेळेस ते त्रास देतच नाही, त्याला आपल्या कर्मानं हाती धरलेलं असतं. कर्मानं त्याला हाती धरलं आणि त्याच्या माध्यमातून आपलंच कर्म आपल्याला त्रास देत असतं. मी नेहमी सांगत असते, कुत्र्याला जर मारायचं असेल तर आपण काय करतो? हातामध्ये हातानं मारत नाही चापट कुत्र्याला, हातात काठी घेतो आणि काठीनं कुत्र्याला मारतो. जेव्हा काठीनं कुत्र्याला मारलं तेव्हा कुत्रं कुणाला चावतं? काठीला चावतं का मारणाऱ्याला चावतं? ओम नमः शिवाय. त्याला सुद्धा माहीत आहे काठीनं मारलेलं नाही, ज्यानं काठी हातात घेतली त्यानं मला मारलेलं आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा दोष देणारे असतात, त्याला आपल्याच कर्मानं हाती धरलं आहे आणि ते दुःख देत नाहीत आपल्याला, आपलं कर्मच आपल्याला दुःख देतं आहे. असं जर आपण म्हटलं तर दुःखच होत नाही बघा. आपण कुणावरच दोष ठेवीत नाही ह्या प्रपंचामध्ये सुद्धा. अशी विपरीत गती ती म्हणू लागलेली आहे. आपल्या कर्माला दोष देऊन म्हणू लागली की हाय हाय माझ्या कर्माची गती किती विपरीत आहे, माझं कर्म किती विपरीत आहे. आणि तिने मला माता पित्याशी अंतर पाडून ह्या घोर अरण्यात मला आणून टाकलं. कुणी टाकलं ह्या घोर अरण्यात आणून? माझ्या माता पित्यांनी त्या सेवकांना आज्ञा देऊन त्याने मला फरफटत ओढीत हाताला धरून काट्याकुट्यामधून या घोर अरण्यात आणून टाकलं असं ती म्हणत नाही. ज्ञानी आहे ती काय म्हणते? माझ्या कर्मानं मला अंतर पाडलं आणि ह्या घोर अरण्यात मला आणून टाकलं. हे परमेश्वरा, अजून मला जिवंत कशाला ठेवलंस? ईश्वराला म्हणत आहे, अजून मला जिवंत कशाला ठेवलंस? ह्या कर्माचा खेळ कुणालाच कळालेला नाही. किती विपरीत कर्माचा खेळ तिच्या नशिबाला आलेला आहे. खेळ कुणालाच कर्माचा कळालेला नाही. म्हणून हे दारुण दुःख मला सहन होत नाही. मला व्याघ्र येऊन खाईनात, सर्पदंश होऊन मरण येईना. मला वाघानं येऊन आत्ताच खाऊन टाकावं, किंवा एखादा सर्प मोठा यावा आणि मला त्यानं दंश करावा आणि आत्ताच मला मरण यावा. जिवंत कशाला ठेवलंस? हे दारुण दुःख मला सहन होत नाही.
मला व्याघ्र येऊन खाईना, सर्पदंश होईना आणि मरण येईना. कसा एखादा साप येईना आणि मला दंश करीना आणि मला मरण कसं येईना झालंय. अशा रीतीने दुर्धर शब्द आकरंदून ती शोक करू लागली. स्वतःलाच वाईट शब्द बोलू लागली आणि शोक करू लागली. त्या शोकास पारावार नाही. किती शोक करू लागली तर पारावार नाही, इतका शोक करू लागलेली आहे ती. जगदीश्वरा ईश्वराला म्हणत आहे, माझा विसर तुला असा कसा पडला, असा कसा माझा विसर तुला पडला आणि मला हे का आलं. खेळ कुणाला दैवाचा कळला, दैव लिखाण कधी कुणा टळला. मी असो तू असो हा असो वा कुणी असो, दैव लिखाण कधी कुणा टळला. ही दैवाचा खेळ कुणालाच कळालेला नाही, खेळ कुणाला दैवाचा कळला. असं म्हणत आहे जगदीश्वरा, माझा विसर तुला असा कसा पडला. वाचका हो, ग्रंथकार सांगत आहे, वाचका हो, या वेळेस चंद्रप्रभेस जे दुःख झालं त्याचं संपूर्ण वर्णन केलं असता आपले हृदय फाटून जातील. मी जर ह्या ग्रंथामध्ये चंद्रप्रभेला जे दुःख झालं त्या दुःखाचं सगळं जर मी वर्णन करीत बसलो तर तुमच्या ऐकणाराचे किंवा वाचकांचे सुद्धा हृदय फाटून जातील. तुमचं सुद्धा हृदय द्रवीभूत होऊन ते वाहू लागेल. मुलीवर एवढं प्रेम असतं त्या माता पित्याचं, त्याचं वर्णनसुद्धा करता येत नाही आणि त्यांनाही हे दुःख झालं आणि मुलीलाही दुःख झालेलं आहे. हिमालयासारखा पहाड सुद्धा जेव्हा पार्वतीला बिदाई करताना डोळ्यातून गंगा यमुना खळखळा वाहू, द्रवीभूत झाला अंतकरण आणि गंगा यमुना वाहू लागलेल्या आहेत. पहाडाच्या सुद्धा, पहाडासारखा बाप असला तर सुद्धा मुलीचं दुःख बघवत नाही. परंतु धर्मासाठी याने हा आपल्या अहंतेचा आणि ममतेचा त्याग केलेला आहे, ममतेवर घाव घातलेला आहे. असा तिचा शोक ऐकून वनातील हरीण, चित्ते, व्रक, जंबूक वगैरे पशुपक्षीसुद्धा रडू लागले. तिचा शोक बघून कोण कोण रडू लागले तर रानामधले प्राणी, हरीण, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले आहेत. चित्ते, वाघासारखे सुद्धा प्राणी द्रवीभूत झाले, खाण्याचं विसरून गेले, तिच्यावर हल्ला करण्याचा आणि द्रवीभूत होऊन रडू लागले. व्रक, जंबूक ही अरण्यामधले पशुपक्षी वगैरे पशुपक्षीसुद्धा रडू लागले. वृक्ष कोमेजून गेले तिच्या दुःखाला बघून. वृक्षामध्ये सुद्धा चेतना असते बघा, सगळ्या वृक्षामध्ये चेतना असते. आपल्याला जर बघायचं असेल तर लाजाळूसारख्या झाडाला हात लावून बघा, ती आपोआप मिटलं जातं. चेतना त्यांच्यामध्ये सुद्धा असते. वृक्षसुद्धा कोमेजले, धरती दुःखाने रडू लागली. धरणीला सुद्धा दुःख झालेले, निरपराध असताना एवढी मोठी शिक्षा भोगावा लागली. धरणीमाईला माहीत आहे ते, म्हणून धरणीला सुद्धा दुःख झालेलं आहे. अपराध केला असताना शिक्षा भोगावं लागली तर कुणाला दुःख होत नाही. त्यानं गुन्हा केला आहे, बरं झालं त्याला शिक्षा झाली असं वाटतं. आता काल फाशी झाली त्या बालिकेवर, अत्याचार करणाराला तर सगळ्यांना बरं झालं वाटू लागलं. अपराधाला शिक्षा झाली तर बरं झालं वाटतं, पण निरपराध असताना एवढी मोठी शिक्षा झाली म्हणून वृक्ष कोमेजले, धरित्री दुःखाने रडू लागली. तेव्हा ती राजकन्या शोक संतप्त होऊन, संतप्त झालेले, सनिताप झालेला स्वतःचाच शोकानं संतप्त होऊन, अन्न नाही पाणी नाही, कशा गालिचेवर, कशा राजवाड्यामध्ये बसणारी ती राजकन्या भूमीवर बसलेली आहे, काट्याकुट्यामध्ये, अरण्यामध्ये शोक संतप्त होऊन अतिशय विलाप करू लागली. हे नारायणा, मी असे कोणते दुर्घट पाप केले
की ज्याचे हे फळ भोगते आहे. नारायणा, मी असं कोणतं एवढं मोठं पाप केलेलं आहे की ज्याच्यामुळं मी हे फळ भोगीत आहे? मी कोणाचा विश्वासघात केला का म्हणून विचारित आहे ईश्वराला. मी कुणाचा विश्वासघात केला किंवा अतिथास विनमुख लावले? अतिथी जर घरी आला तर अतिथीला विनमुख पाठवू नये. अतिथी देवो भव आपण म्हणतो. म्हणून मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव आपण म्हणतो. म्हणून अतिथी विनमुख पाठविला का? अतिथीस विनमुख लावले किंवा सद्गुरूचे भजन चुकले का? सद्गुरूचं भजन मी केलं नाही. क्षुधितास अन्न दिले नाही. कुणी भुकेला माझ्याकडे आला आणि त्यानं मला अन्न मागितलं असताना सुद्धा भूक लागलेली त्याला आणि त्याला मी अन्न दिलं नाही का? अन्नदान करत असताना सुद्धा बघा, अन्नदान करत असताना जी तृप्त आहे ज्यांना रोज खायला मिळतं त्यांना अन्नदान केल्यावर तेवढं पुण्य मिळत नाही. पण गोर गरीब ज्यांना कधी खायला मिळत नाही, भुकेनं व्याकुळ झालेले असतात, त्यांना जेव्हा अन्नदान केलं जातं त्यांच्या अंतःकरणाची तृप्ती जेव्हा होते तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून दुवा बाहेर पडते आणि ते दुवाच आपल्याला पुण्य म्हणून आपल्या जीवनामध्ये फळाला येते, कामाला येते. क्षुधितास अन्न दिले नाही. भूक लागलेल्याला मी अन्न दिलं नाही का? म्हणून मी हा भोग भोगते आहे. कशामुळं माझ्या भाग्याला हा भोग आला? कोणतं पाप आहे माझं? आणि हे मी वरचे पाप केले का? म्हणजे सद्गुरूचं भजन चुकवलं का? अतिथीला अतिथीला विनमुख पाठवलं का? का कुणाचा विश्वासघात केला? विश्वासघातसुद्धा फार मोठं पाप सांगितले बरं का. विश्वास आपल्यावर टाकलेला असतो आणि विश्वासघात जर केला तर पुन्हा त्याचा कधीच विश्वास आपल्यावर बसत नाही. तुम्ही काहीही करा, पुन्हा विश्वास बसत नाही. क्षुधितास अन्न दिले नाही म्हणून मी हा भोग भोगते आहे. भुकेलेला अन्न द्यावं. यज्ञ करत असताना सुद्धा आपण यज्ञ करू लागलो. आता कलियुगातले यज्ञ म्हणजे अन्नदान करणं, पंक्ती घालणं, हेच यज्ञ आहेत कलियुगातले. मग असं करत असताना एखादा गोर गरीब दीन आला आणि त्याला ह्याच्यातून परत जर पाठविलं यज्ञातून तर ते आपलं पुण्य घेऊन जातो सगळं यज्ञाचं. ही जीव घातले ते पुण्य आपल्याला लागू देत नाही. तो उपाशी गेला म्हणून पुण्य घेऊन जातो. माझ्या निधी आयुष्यातला एक घटना तुम्हाला सांगते. सांगू नये तसं तर स्वतःच्या आयुष्यातलं. मग प्रवचन कारण सामान्यामध्ये काय फरक राहिला? काहीच नाही. पण तरीसुद्धा मला सांगावं वाटलं म्हणून सांगते. सोमवार शिवरात्र प्रदोष उद्यापन होतं आणि उद्यापनाला दाम्पत्य सांगितले होते वेगळे वेगळे. भरपूर दाम्पत्य सांगितले होते. याचे 17 त्याचे असं स्वतःचं बोलून दाखवू नये पुण्य. तर जेवढे दाम्पत्य सांगितले होते तेवढेच सामान आणलेलं होतं, काय जी असतील ती. आणि मोजून तेवढे दाम्पत्य सांगितले आणि तेवढंच मंगळसूत्र, तेवढेच जोडवे, तेवढ्याच साड्या, तेवढंच पॅकिंग, सगळं तेवढंच केलेलं होतं. सांगितलेच होते तेवढे दाम्पत्य. आणि अचानक एक जोडपं येऊन त्याच्यामध्ये बसलं. त्यांना कळालंच नाही कुठं बसावं. ती दाम्पत्याची पूजा सुरू होती आणि अचानक आले आणि त्याच्यामध्ये बसले. काहीच कळेना, अंग थरथर कापू लागलं माझं. आता काय करावं? पूजा तर सुरू आहे, अर्ध्या दाम्पत्याची पूजा झालेली आहे आणि नवीनच एक जोडपं येऊन बसलं. मी इकडं तिकडं बघू लागले. आमच्या भावाच्या लक्षात आलं. भावानं मला बोललं, मी उठतो म्हणला. बसू दे मी उठतो म्हणला. म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या लक्षात आलं, मंगेबाईच्या आहेत पाटामध्ये आज त्या म्हणल्या, हो मी उठते म्हणल्या, काय होत नाही, बसू द्या. पूजा करत करत गेले. मी खरं सांगते, मला आज वरून येत आहे. पूर्ण सगळं पुरलं त्या लोकांना, एकही कमी पडलेलं नाही. तेवढे मंगळसूत्र कुठून आले, तेवढ्या एक साडी कुठून आली, काहीच मला माहीत नाही. ओम नमः शिवाय. एवढी ताकद असते यज्ञातून कुणालाही विनमुख जर जाऊ दिलं
तर ती पुण्य घेऊन जातं. म्हणून भुकेलेलं अन्न द्यावं. इथं तिनं म्हणत आहे बघा, मी शुद्धितास अन्न दिले नाही का? कोणतं पाप केलंय मी? भुकेलेलं अन्न दिलं नाही का? अशा प्रकारे ती म्हणत आहे. आणि म्हणून मी हा भोग भोगते. अशा प्रकारे ती राजबाळी शोकाने संतप्त होऊन आक्रंदत असताना तेथे कोणी एक ऋषी दर्भ तोडण्यास आला. दैवाचा खेळ बघा. कोणी एक ऋषी काय झालं, तिथं दर्भ तोडण्यास, म्हणजे गवत असतं एक, यज्ञासाठी लागतं ते गवत तोडण्यास आला. आणि तो त्या वनात फिरत असता त्याने लांबून तिचा शोकध्वनी ऐकला. तो जो ऋषी होता तो दर्भ घेण्यासाठी आलेला असताना ती रडत होती. आणि हा रडत असताना तिचा शोकध्वनी ऐकलेला तिनं त्या ऋषींनी. तेव्हा अशा निर्जन वनात कोण शोक करीत आहे असं त्याला वाटलं. निर्जन वनामध्ये इथं कुणीही मनुष्य येऊ शकत नाही. अशा निर्जन वनामध्ये इथं एवढं शोक कोण करीत आहे, कोण रडत आहे, आवाज येत आहे. म्हणून शोकध्वनी आवाज ऐकला तेव्हा अशा निर्जन वनात कोण शोक करीत आहे म्हणून तो विस्मित होऊन धावत आला. आश्चर्य वाटलेले त्या ऋषीला. आणि विस्मित होऊन तो धावत आला. आणि पाहतो तो कोणी एक दुःख सागरात बुडून गेलेली स्त्री दुःख सागरात बुडून गेली आहे. त्याने बघितले समोर एक स्त्री समोर बसलेली आहे आणि दुःखाच्या सागरामध्ये बुडून गेलेली आहे ती. तिला पाहून त्यांच्या मनात दया उत्पन्न झाली. त्या ऋषीच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. आणि तो म्हणाला, मनात असा विचार करू लागला की दया उत्पन्न झालेली आहे त्या ऋषींच्या. आणि त्या ऋषी मनामध्ये विचार करू लागले की अशी ही सुंदर शोभायमान चित्रासारखी सुलक्षण सुकुमार कृती, तिचं वर्णन केलेलं आहे तिच्या रूपाचं. सुंदर अशी शोभायमान चित्रासारखी सुंदर दिसणारी सुलक्षण सर्व चांगल्या लक्षणांनी युक्त असलेली सुकुमार कृती. सुकुमारही कोणी महासती असावी, ही काय सामान्य नाही, ही कुणीतरी महासती असावी असं त्या ऋषींना वाटलं. किंवा ही कोणी वनदेवता किंवा सुरेश्वरी किंवा नागकन्या किंवा गंधर्व कुमारी असावी. ही जी आहे ती सुरेश्वरी म्हणजे देवपत्नी, सूरदेवांना म्हणतात. महासती असावी, कुणीतरी मोठी सती आहे असावी किंवा वनदेवता असावी. वनामध्ये ही अशी बसलेली आहे तेव्हा वनदेवता असावी किंवा सुरेश्वरी असावी, म्हणजे देवाची देवी असावी, देवाची कोणातरी पत्नी असावी. सुरेश्वरी, सुरे म्हणजे देव. किंवा नागकन्या, नागकन्यासुद्धा खूप सुंदर असतात बरं का. गंधर्व कुमारी, कुणीतरी गायन करणारे मोठे गंधर्व असतात, त्यांची ही कन्या असावी. जिचे स्वरूप पाहून अहिल्या तिलोत्तमासुद्धा लज्जित होतील. जिचं स्वरूप बघून अहिल्या तिलोत्तमासुद्धा लज्जित होतील, म्हणजे लाजतील. एवढी ही सुंदर आहे. अहिल्यासुद्धा खूप सुंदर होती म्हणूनच इंद्राला ती हवी वाटली. इंद्र अहिल्याकडे गेला होता आणि शिळा होऊन पडलेली तो कथाभाग वेगळा आहे. खूप सुंदर, म्हणजे अहिल्या तिलोत्तमासुद्धा लज्जित होतील अशी ती सुंदर स्त्री कोण असावी बरे, असं त्या ऋषीला वाटू लागलेलं आहे. लांबूनच तिने तिला बघितलेलं आहे. आणि अशी एवढी सुंदर ही स्त्री कोण असावी बरे, आपल्या आपल्या मनाशीच ती ऋषी विचार करू लागलेले आहेत. तिचे तेज अतिघन, जी नवयवना, अतिशय सुंदर असं तेजस्वी असणारी ही कुमारी यवन अवस्थेमध्ये आलेली, यवन अवस्था आहे तिची, तरुणी आहे ही. सुंदर वदना आणि सुंदर असं मुख आहे हिचं.
विशालाक्षी, तिच्या शरीराचं सुंदर असा बांधा आहे, घनस्तनी अशा तिला पाहून ऋषी मोठा विस्मित झाला. असा सुंदर बांधा असणारी अशी ही सामान्य नाही असे म्हणून ऋषीसुद्धा विस्मित झाले, म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलेले. अशी ही वनामध्ये कशी आली म्हणून. कारण ह्या घोर अरण्यात मनुष्याचा वाससुद्धा नाही. या अशा घोर अरण्यामध्ये मनुष्य येऊही शकत नाही. आणि ती सुंदर रत्न असून शोकाने व्याकुळ झाली आहे. एवढी सुंदर ही रत्नच आहे ही श्रीरत्न, आणि ही शोक का करीत आहे असं ऋषींना वाटू लागलेलं आहे. मनाची मनालाच ऋषी विचार करत आहेत. त्यांचे काय कारण असावे, काय कारण असावं बरं हिला असं वनामध्ये शोक करण्याचं. नंतर त्या ऋषींचे हृदय कळवळले. ऋषीमुनी असतात ते दयाळू असतात, तर त्यांचं हृदय द्रवीभूत झालं, कळवळा आला त्यांना त्या मुलीचा. जवळ येऊन तो तिला दयेने विचारू लागला. जवळ येऊन दया उत्पन्न झालेली त्या ऋषींना, आणि दयेने तो विचारू लागला. ऋषी म्हणत आहेत, हे मुली तू कोण आहेस? जवळ जाऊन विचारलेले, हे मुली तू कोण आहेस? आणि या भयंकर अरण्यात तू या वयाचे काय कारण? या भयंकर अरण्यामध्ये तू का आलीस? इथं येण्याचं तुझं काय कारण आहे? व शोक का करतेस? याचे कारण काय ते मला सांग, सगळं मला सांग. ह्या अरण्यात तू का आलीस आणि शोक का करतेस? इथं येण्याचं तुझं कारण काय? ही एवढं भयंकर वन आहे, इथं तू कशी आलीस आणि येण्याचं कारण काय, आणि रडण्याचं सुद्धा तुझ्या कारण काय ते मला सांग. माझ्या मनात दया उत्पन्न झाली म्हणून मी विचारतो. माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी दया उत्पन्न झाली आहे म्हणून मी तुला विचारित आहे. तेव्हा चंद्रप्रभा म्हणाली, महाराज. चंद्रप्रभा त्या ऋषींना म्हणाली, बोलू लागलेली आहे, महाराज मी गंधर्व कन्या नव्हे. काय म्हणते आहे? मी कुणी गंधर्व कन्या नाही, निशाचरीही नव्हे. निशाचरी म्हणजे अरण्यामध्ये काही निशाचर प्राणी असतात, निशाचरिणी सुद्धा असतात. निशाचरिणी कुणाला म्हणावं तर दिवसा ते विहार करत नाहीत, रात्री फिरतात. आवाज कमी कर. दिवसा फिरत नाही तर रात्री फिरतात. अशी निशाचरिणी सुद्धा मी नाही. नागकन्याही नव्हे व सुरासुरीही नव्हे. मी नागकन्या नाही किंवा सूर म्हणजे देव यांचीही मी कुणी स्त्री नाही, किंवा असुराचीही स्त्री नाही. सूर असुराचीही मी स्त्री नाही, किंवा सूर असुराची कुमारिकासुद्धा मुलगीसुद्धा नव्हे. अयोध्येचा राजा जो रघु त्याची मी हतभागी कन्या आहे. अयोध्येचा जो राजा आहे रघु राजा, त्याची मी दुर्भागिनी, हतभागिनी म्हणजे दुर्भागिनी कन्या आहे. माझ्या कर्माने वेडले म्हणून मी दुःख भोगते. माझ्या कर्मानंच मला इथं आणलेलं आहे. कर्मानं चारी बाजूनी मला वेडलं, आणि कर्मच फरफटीत आणतं बघा. कर्म जी आहे ती त्याला तिकडं वडीत नेतं, ते हाताला धरून जायचं नसलं तरी. माझ्या कर्माने भोगते मी, ही दुःख भोगते. माझा वृत्तांत असा आहे की मी अपरिणित असून पितृग्रही सुखसंपन्न होते. मी माझ्या वडिलांच्या घरी अगदी सुखानं राहत होते,
कोणतीच अडचण नव्हती मला. अगदी कोणतंच कमी नव्हतं, काहीच कमी नव्हतं. आणि माझ्या वडिलांच्या घरी मी आधी अगदी सुखसंपन्न, सुखानं आणि संपन्नतेनं राहत होते. एके दिवशी मी गंगेवर स्नानाकरिता गेले. तिचा सगळा वृत्तांत ती त्या ऋषींना सांगू लागलेली आहे. मी एके दिवशी गंगेवर स्नानासाठी गेले असता विघ्न ओढावले. ते असे की आम्ही सकळ स्त्रिया म्हणून काही वेळ जलक्रीडा केली. सगळ्या आम्ही जी नदीवर गेलो होतो, मैत्रिणी, सेविका, सगळ्या स्त्रिया जलक्रीडा करत असताना जलक्रीडा केली व अकस्मात शरयूमध्ये कमळ वाहत आले. ते मी परिमळार्थ अवघ्राणले आणि त्यावेळी त्यातून नासिका वाटे उदरात काय गेले ते न कळे. त्या कमळाचा सुगंध घेताना नाकातून पोटामध्ये काय गेलं ते मला कळालं नाही आणि तेने करून अकस्मात मी गरोदर झाले. या दोषास्तव पित्यास फार दुःख होऊन त्याने मला या वनामध्ये त्यागिले. महाराज, मी हतभाग्य, माझे कर्म विपरीत म्हणून मला हे निरापराध विघ्न आले, हे मी सत्य सांगते. काय म्हणू लागलेली आहे, ही मी खरं सांगत आहे. माझ्या आई वडिलाला सुद्धा हे खरं वाटलं नाही. तू काही बनवून सांगतेस, असं कधी शक्य आहे का? कमळ हुंगला आणि गर्भ राहिला. परंतु हे असंच झालेलं आहे, असं ऋषीला ती प्रभावती चंद्रप्रभा म्हणू लागलेली आहे. आणि महाराज, मी ही सांगते ती खरंच सत्य सांगत आहे, ही खरं आहे. आणि ह्याच्यामुळंच मला इथं ह्या अरण्यामध्ये आणून सोडण्यात आलेला आहे. असा सगळा वृत्तांत त्या चंद्रप्रभेनं त्या अरण्यामध्ये दर्भ नेण्यासाठी आलेल्या ऋषींना सांगितला. आता पुढचं आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्याच्या भागात बघू. उद्याच्या भागामध्ये नाशिकेताचा जन्म होईल. नाशिकेताचा जन्म कसा झाला त्याचा तो विषय आपण उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणीत समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे अमुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.